कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 73, 80 आणि 81 मध्ये विविध ठिकाणी गुरुवारी रात्री सभा घेतल्या. कणेरकर नगर इथल्या पूर्वाभिमुख गणेश मित्रमंडळाजवळ सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी भाजपच्या 10 वर्षातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राजर्षी शाहू महाराज छत्रपतींचा समतेचा वसा आणि वारसा श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी जपल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख समरजित जगदाळे, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, निवास पाटील, नंदकुमार पिसे, इंद्रजित बोंद्रे, विशाल चव्हाण, किरण पाटील, सदाशिव पाटील, प्रकाश भोपळे, विजय इंगवले, सुनील वेळापूरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर नगर इथं झालेल्या सभेत किरण पाटील, समरजित जगदाळे, विलास कुराडे आणि शारंगधर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली. आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करण्याचं आवाहन केलं. सभेला तुळशीदास सावंत, भिकाजी पाटील, बाबूराव साखळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या श्री सर्वसिद्धी गणेश मंदिराजवळ नागरिकांना संबोधित करताना भाजपच्या हुकुमशाहीमुळं भविष्यात निवडणूक होईल की नाही हे सांगता येत नसल्याचं नमूद केलं. यावेळी S. कांबळे, गजानन विभुते, चंद्रकांत बागडी, अभिजित चव्हाण, निवास नलवडे, सुभाष शेटे, विकी कांबळे, अभिजित खतकर यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते. माऊली नगर इथल्या श्री हनुमान तरुण मंडळाजवळ झालेल्या सभेत आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहू महाराज छत्रपतींना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी गणेश मोरे, KP जाधव, जयवंत कुसाळे, शैलेश भालकर आदी उपस्थित होते. ज्योतिर्लिंग कॉलनी इथल्या आदर्श कॉलनीतील सभेत गायब झालेल्या खासदारांना जनतेनं जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. सभेला बबलू बोंगाळे, रीना कांबळे, उदय सासने, अरुण पाटील आदी उपस्थित होते. शिवशक्ती कॉलनी, BD कॉलनी इथं झालेल्या सभेत आमदार पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरला मोठा आधार दिला असून त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी भीमराव तिरपणकर, मोहन सुतार, रामहरी वरकले, बाबूराव बोडके, स्वाती कोरे, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद बंडवल, राजू मालदार, सुनील देसाई, कादर मलबारी, रफिक मुल्ला, मुस्ताक मलबारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.